1.3 बास्केट फुल ऑफ मूनलाईट या कवितेचं आपण ॲप्रिसिएशन बघत आहोत. पहिला पॉईंट आहे टायटल. द टायटल ऑर नेम ऑफ द पोएम इज बास्केट फुल ऑफ मूनलाईट. बास्केट फुल ऑफ मूनलाईट हे या कवितेचं शीर्षक टायटल आहे. सेकंड पॉईंट आहे पोएट. नेम ऑफ द पोएट. दिस पोएम इज रिटन बाय सुनील शर्मा. सुनील शर्मा यांनी ही कविता लिहिली आहे. थर्ड पॉईंट आहे राईम स्कीम. दिस पोएम डज नॉट हॅव राईम स्कीम. इट इज अ फ्री वर्स. फिगर ऑफ स्पीच हा चौथा पॉईंट आहे, ज्यामध्ये आपल्याला एक फिगर ऑफ स्पीच लिहिणं अपेक्षित आहे. त्यापैकी ॲलिटरेशन, पर्सॉनिफिकेशन, रिपिटिशन, अपोस्ट्रॉफी हे काही फिगर ऑफ स्पीच कवितेमध्ये वापरलेले आहेत. यापैकी आपल्याला एक लिहायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचा जो पॉईंट आहे तो पाचवा पॉईंट आहे थीम ऑर सेंटर आयडिया. काय याचा विषय आहे या कवितेचा तो बघूया. द सेंट्रल थीम ऑफ द पोएम इज अ रिक्वेस्ट फ्रॉम अ चाइल्ड. काय महत्त्वाचा विषय आहे तर अ रिक्वेस्ट, एक विनंती आहे. कोणाकडून आहे तर फ्रॉम अ चाइल्ड, एका लहान मुलाकडून आहे. कोणासाठी आहे, कोणाकडे आहे तर टू द मून, चंद्राकडे एका छोट्या मुलानं एक रिक्वेस्ट, विनंती केली आहे. अ चाइल्ड इज रिक्वेस्टिंग इट. चाइल्ड जो आहे, लहान बालक जो आहे तो काय करत आहे, रिक्वेस्ट करत आहे, विनंती करत आहे चंद्राला टू गिव्ह हिम 1 or 2 बास्केट फुल ऑफ सीड्स ऑफ मूनलाईट. त्याला 1 किंवा 2 टोपल्यावरून चंद्राचं जे चांदणं आहे त्याचं बियाणं पाहिजे आहे. सीड्स म्हणजे बियाणं, बी. मूनलाईट म्हणजे चंद्रप्रकाश. कशासाठी तर बिकॉज ही वॉन्ट्स टू सो इट फॉर हिज फादर टू रिटर्न अर्ली ॲट होम. त्याला ते चांदणं जे आहे, तो बियाणं जे आहे ते रस्त्याच्या भोवती, सभोवती दोन्ही बाजूला पेरायचं आहे, जेणेकरून त्याचे वडील जे आहेत हे लवकर घरी येऊ शकतात.